आता परफेक्ट कार्यक्रम झाला. झालं तुम्ही तुम्ही जो खेळाय त्याच्यावर दादा आमदार महेशदादा यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ तुम्ही जर आज कोरेगाव शहर किंवा कोरेगाव तालुका मतदारसंघामध्ये जर फिरला असाल तर विविध ठिकाणी विविध उपक्रम राबवलेले आहेत. खरं तर नामदार महेश शिंदेंचं ह्या मतदारसंघात असणारं विकास कामांचं एक पर्व आणि सर्वसामान्य माणसांच्या बद्दल असणारी आस्था हीच ह्या आज सगळ्या मतदारसंघात दिसून येत आहे. आजचा हा वाढदिवस हा म्हणजे भविष्यात येणाऱ्या एक प्रकारची इलेक्शनची आम्ही सज्ज आहोत सर्व मावळे नामदार महेशदादांना विजयी करण्यासाठी आणि त्यांच्या प्रेमातून आज ह्या ज्या रिक्षा युनियननं इथं जिलबी वाटेचा जो कार्यक्रम घेतलेला आहे. खरं तर ह्यांचं प्रेम ह्यातून किती व्यक्त होतं आहे. एक फुल ना फुलाची पाकळी पण कुठंतरी आमदार महेशदादांच्या प्रेमातून कुठंतरी आपला एक खारीचा वाटा असावा. आपण त्यांच्या प्रेमातून उतराई होण्याचा त्यांनी खूप चांगला प्रयत्न केलेला आहे. ह्या रिक्षा युनियनच्या बरोबर नामदार महेशदादा तर कायम खंबीरपणे उभे असतातच पण आज ह्या ठिकाणी मी नामदार महेशदादा युवा मंचतर्फे ह्या रिक्षावाल्यांना आश्वासित करतो की ज्या ज्या काही त्यांच्या अडचणी असतील इथून पुढच्याही भविष्यकाळात त्यांच्या पाठीशी नामदार महेशदादा युवा मंच खंबीरपणे पाठीशी उभी राहील एवढ्याच ह्या ठिकाणी मी त्यांना आश्वासित करतो आणि मी थांबतो. महेशदादा शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे जिलबी वाटपाचा. कारण साहेबांचं आम्हाला नेहमी पाठबळ असतं. कोरोनाचा काळ असू द्या कुठला बी काळ असू द्या साहेबांनी आम्हाला रिक्षा युनियनला कोरेगावच्या वेळोवेळी मदत केलेली आहे. फुलाची पाकळी साहेबांनी आम्हाला दिलेली आहे आणि आमच्या पाठीची साहेब सर्वसामान्य रिक्षावाले असताना साहेब आमच्या पाठीची कायम असतात. जाता येता आम्हाला आवर्जून थांबतात तिथं आणि विचारतात तुमचं कसं चाललंय कसं काय नाही. जर एवढा मोठा जर नेता असताना जर आमच्यासारख्या सर्वसामान्याला जर तो विचारपूस करत असला तर लय मोठं आमच्यासाठी हे झालेलं आहे. आणि कोविडच्या काळात सुद्धा साहेबांचं काम अख्ख्या तालुक्यात एवढं मोठं झालं की त्यांच्यामुळे बरेचशी घरं ही राहिली की बाबा पेशंट आजारी होते हे होते त्यांना स्वतः घरी जाऊन पेशंटला आणलं त्यांना बरं केलं. परत नुसतं पेशंटच बरं केलं नाही तर आर्थिक मदत सुद्धा बऱ्याचशा कुटुंबाला साहेबांनी केलेली आहे कोरोनाच्या काळात. आणि सगळ्या कोरेगावात कुठला माणूस त्यांच्याकडे गेला आहे आणि त्यांच्याकडून काम झालं नाही असं कधी झालं नाही. आणि त्यांना रिक्षा युनियनतर्फे आमच्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि आमची युनियन कोरेगावची कायम साहेबांच्या पाठीची आहे. कारण साहेब आम्हाला सर्वसामान्यांचे साहेब आहेत आमचे. ते कधी आम्हाला असं कधी जबाब केला नाही. काय बी असू दे साहेब आम्हाला नेहमी पुढे घेतात रिक्षा युनियनला. त्यामुळे साहेबांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं राहू ही एवढी ग्वाही देतो. जय हिंद जय महाराष्ट्र.